हॅलो स्टुडंट्स, वेलकम। आज फिजिक्सचा पेपर होता। ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्सचा पेपर चांगला गेलाय त्यांचं मनापासून अभिनंदन। पण ज्या विद्यार्थ्यांना पेपर मनासारखा गेलेला नाहीये किंवा अवघड गेलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मी 2 ऑप्शन्स देतो। त्यातला पहिला ऑप्शन हा आहे की तुम्ही एक कोपरा पकडायचा घरातला, त्या कोपऱ्यामध्ये बसायचं, टेन्शन घ्यायचं, पेपर अवघड गेला म्हणून रडायचं आणि इथून पुढे आपल्याला पेपर आहेत त्याचं अजिबात विचार करायचा नाही आणि त्या सर्व पेपरवरती आज जो अवघड पेपर गेलेला आहे त्याचा परिणाम करून घ्यायचा आणि त्यांच्यातही स्कोरिंग डाऊन करायचं। आणि एक दुसरा ऑप्शन असा आहे की बाबा ठीक आहे ना, मला आजचा पेपर कदाचित अवघड गेला असेल पण अजूनही माझ्या हातामध्ये इतर पेपर आहेत की ज्यामध्ये मी माझा झालेला लॉस हा त्या ठिकाणी कॉम्पेन्सेट करू शकतो, भरून काढू शकतो। एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन मी इतर पेपरला त्या ठिकाणी सामोरं जाऊ शकतो, कारण की तो पेपर जो झालेला आहे तो आता गेलाय, त्याच्याबद्दल मी रडलो काय आणि नाही रडलो काय किंवा टेन्शन घेतलं काय आणि नाही घेतलं काय इतकं काही आता फरक पडणार नाही, कारण तो आता ऑलरेडी पेपर जमा झालेला आहे। त्याच्यात जास्त विचार करून काही उपयोग नाही, कारण की त्याचा परिणाम माझ्या इतर पेपरवर आहे। आता तुम्ही कुठला ऑप्शन निवडणार हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका। मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तोच निवडणार आहात। ओके, सो आता बऱ्याच वेळेस होतं असं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं झालं असेल की त्यांनी फार मनापासून अभ्यास केला असेल, मागचे 3 दिवस ते फार म्हणजे काय सांगूया आपण की त्यांनी कधी आयुष्यात इतका अभ्यास केला नसेल, तितका अभ्यास केला असेल, पुरेसे झोप पण झाली नसेल, रात्रभर जागरण कदाचित केलं असेल आणि याच आशेने की बाबा मला पेपर चांगला द्यायला पाहिजे, त्यांनी नेमकं जे वाचलं असेल तेच पेपरला नसेल किंवा थोडंसं काहीतरी वेगळं विचारलं असेल आणि त्यामुळे एकंदरीत पेपर तुम्हाला जसा मनासारखा जायला हवा होता तसा गेला नसेल किंवा काही काहींना कदाचित फेल होण्याची सुद्धा भीती असू शकते। तर बाळांनो ठीक आहे, इट्स ओके, राईट। रिझल्ट ज्या दिवशी लागेल ना त्या दिवशी विचार करूया की एक्झॅक्टली किती स्कोर आलाय आणि काय आलाय। आत्ता त्याच्याबद्दल जास्त विचार करून काही उपयोग नाहीये। आता काही विद्यार्थ्यांना वाटेल की नाही सर आम्हाला असं याच्यासाठी सांगतात की आम्हाला बरं वाटावं किंवा आमचं त्या ठिकाणी मन राखता यावं म्हणून तुम्हाला सांगतोय। अजिबात असं नाहीये, मी तुमचं फक्त माइंडसेट क्लिअर करतोय। बघा ना, तुम्हीच विचार करा ना, पेपर झालाय, जमा झाला, ओके, आता त्याच्यात तुम्ही काही चेंज करू शकता, बदलू शकता, काहीच नाही करू शकत ना। आता तुमच्या हातामध्ये काय आहे, तर आता तुमच्या हातामध्ये हेच आहे की आता माझे पुढचे पेपर कोणते। आता माझा पुढचा पेपर केमिस्ट्रीचा आहे, मला 1 दिवस सुट्टी आहे त्याच्यासाठी, सो मी त्याचा विचार करेल, मी त्याच्यासाठी तयारी करेल। ओके, सो मी बऱ्याच वेळेस सांगतो की जे आता प्रोसेसमध्ये आहे ना त्याचा विचार करा, जे झालं ते झालं, इट्स ओके, सोडून द्या तो विषय, आता गेलाच जमायतो। ओके, आता केमिस्ट्रीचं प्लॅनिंग केलंय का तुम्ही, नसेल केलं तर बरं ठीक आहे। आता मी काही गोष्टी सजेस्ट करतो त्या फक्त व्यवस्थितपणे करा। आता तुम्ही पेपर देऊन आले, थकले असाल, ओके, थोडं झोपायचं असेल, 1-2 तास झोपून घ्या आणि त्याच्यानंतर केमिस्ट्रीच्या तयारीला सुरुवात करा। केमिस्ट्रीच्या सब्जेक्ट्स मध्ये जे टोटल चॅप्टर्स ते बघा, त्याच्यापैकी तुम्हाला किती येत आहेत ते एका साईडला करा, ते पहिले परफेक्ट करा, कारण केमिस्ट्रीला सुट्टी कमी आहे, 1च दिवस सुट्टी आहे ना, म्हणजे तुम्हाला केमिस्ट्रीला जास्त वेळ नाहीये। तर तुम्ही पहिले ते चॅप्टर परफेक्ट करा, ओके, म्हणजे तिथे तुमचं पासिंग कन्फर्म होतं। जे चॅप्टर्स तुम्हाला येत नाहीयेत त्या चॅप्टर्समध्ये काय काय टॉपिक्स तुम्ही याच्या अगोदर वाचले होते, जे तुम्ही वाचले लगेच तर लगेच होऊन जातील, ते चॅप्टर्स ते टॉपिक्स पहिले साईडला काढा। ओके, आणि जे तुम्हाला येत नाहीये मग ते बघण्यासाठी तुम्ही कोणाचे तरी रेकॉर्डेड सेशन्स बघू शकता, राईट, किंवा जे लोक रिव्हिजन वगैरे घेतात ते बघू शकतात, ज्यांचा तुम्हाला फायदा झाला असेल फिजिक्सला त्यांचे तुम्ही सेशन्स बघू शकता, राईट। मी तर त्याच्या पूर्णपणे म्हणण्यापेक्षा मी त्याच्या अगेन्स्टच आहे, कारण की त्याच्यात काय होतं, तुमचा वेळ खूप जातो। ओके, सो लाईव्ह सेशन्स आपण तास अटेंड केलं की त्याच्यात वेळ जातो, नंतर आपली सेल्फ रिव्हिजन होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या पेपरवर होतो। ओके, सो त्या सेशन्सची मदत तुम्ही फक्त तुम्हाला न कळालेल्या टॉपिक्सला समजून घेण्यासाठीच करा, म्हणजे जे टॉपिक्स तुम्हाला माहिती नाही आहेत किंवा जे तुम्हाला येत नाही तेवढेच टॉपिक्स फक्त ऑनलाईन बघा, बाकी तुम्हाला येता येत ना ते फटाफट तुमच्या लेवलला रिवाइज करा, जास्त वेळ नाहीये केमिस्ट्रीसाठी। ओके, आणि ज्या काही चुका झाल्या फिजिक्सच्या पेपरमध्ये, मग कदाचित रिव्हिजन राहून गेली असेल किंवा काही टॉपिक्स आपण विनाकारण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो असो किंवा पेपरच्या वेळेस आपला काही गोंधळ झाला असेल तर त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करूया केमिस्ट्रीमध्ये। ओके, मी जास्त वेळ घेत नाही, तुमचा मौल्यवान वेळ आहे, फक्त तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलो की बाबा फिजिक्सला जे झालं ते विसरा आणि पुढे सरका। कितीतरी एक्झाम्पल्स आहेत की ज्यांना फिजिक्समध्ये थोडे कमी मार्क्स मिळाले पण इतर विषयांमध्ये त्यांना खूप चांगले मार्क्स आहेत आणि मग त्यांनी ओव्हरऑल स्कोरिंग काढून घेतलं। तसंही आपल्याला तुम्हाला सांगून घेणार, बोर्डाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतो ना तो क्रॅक करायचा असतो। ओके, बस मेन एक्झाम आपल्यासाठी एंट्रन्सच असते बऱ्याच वेळेस। ओके, राईट, ज्यांना इंजिनिअरिंग, फार्मा किंवा मेडिकलला जायचं त्यांच्यासाठी सांगतोय मी। ओके, तो इतकं त्याचं टेन्शन घेऊ नका, ठीक आहे, इट्स ओके, लाईफ आहे बॉस,
ठीक आहे, जर्नी आहे, एक स्टेशन गेलंय, आता पुढच्या स्टेशनचा विचार करूया. ओके, मी तुम्हाला ऑल द बेस्ट देतो पुढच्या केमिस्ट्रीच्या पेपरसाठी. बाय द वे पेपर कसा होता तेही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. जय हिंद. बाय.